Good morning, students. Today we are going to learn next part of this topic, that is 10.3 preparation of opening and closing statement of affair. तर आपण या पार्ट नंबर 2 मध्ये लर्न करीत आहोत हाऊ टू प्रिपेअर ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर. तर ॲक्च्युली या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ अफेअर इज नथिंग बट अ बॅलन्स शीट. स्टेटमेंट ऑफ अफेअर म्हणजेच काय, बॅलन्स शीट असते. बघूया कशा प्रकारे ते तयार केलं जातं. To find out the financial position of the business under single entry system, following statements are prepared. तर आपल्याला कोणते स्टेटमेंट तयार करावे लागतात सिंगल एंट्री सिस्टीममध्ये? एकूण, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर, क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर अँड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. ह्या 3 गोष्टी आपल्याला तयार कराव्या लागतात. आता आपण पहिल्यांदा बघूया स्टेटमेंट ऑफ अफेअर म्हणजे आहे तरी काय. अ स्टेटमेंट ऑफ अफेअर इज अ स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. स्टेटमेंट ऑफ अफेअर म्हणजेच काय, एक स्टेटमेंट आहे ज्यामध्ये आपण असेट्स अँड लायबिलिटीज रेकॉर्ड करतो. सो इट इज गुड ॲज बॅलन्स शीट. ही जे काही स्टेटमेंट ऑफ अफेअर आहे ते बॅलन्स शीट प्रमाणेच असते. राईट हँड साईड इज यूज फॉर रेकॉर्डिंग असेट अँड लेफ्ट हँड साईड इज रेकॉर्डिंग ऑफ लायबिलिटी. आपल्याला सर्वांना माहीत आहे बॅलन्स शीटचा फॉर्मॅट असा असतो आणि स्टेटमेंट ऑफ अफेअरचा सुद्धा फॉर्मॅट असा असतो. म्हणजे ही जी साईड आहे लेफ्ट हँड साईड, या साईडला आपण काय दाखवतो, लायबिलिटीज दाखवतो आणि या साईडला आपण काय दाखवतो, असेट्स दाखवतो. ओके, पण यामध्ये बघा काहीही प्लस किंवा मायनस केलेलं नाही. म्हणजेच काय, स्टेटमेंट ऑफ अफेअर इज सिमिलर टू बॅलन्स शीट बट नॉट अ बॅलन्स शीट. Statement of affair is prepared under the single entry system in order to find out opening or closing capital of the business. The difference between total assets and total liability is considered as the amount of capital. So my dear students, आपल्याला ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटल काढायचं असेल तर ओपनिंग असेट्समधून ओपनिंग लायबिलिटी आपल्याला लेस करावी लागतील. आता ओपनिंग म्हणजे काय आणि क्लोजिंग म्हणजे काय, तर आपल्याला ते समजून घेण्यासाठी आपल्याला 2 वर्षाच्या बॅलन्स शीट दिल्या जातात. समजा असं गृहीत धरूया 2009 आणि 10 आणि दुसरं वर्ष आहे तुमचं 2010 आणि 11. तर हे फर्स्ट इयरसाठी जे असतं त्याला आपण काय म्हणतो, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर, आणि दुसऱ्या वर्षासाठी असतं त्याला आपण काय म्हणतो, क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर असं म्हणतो. तर ॲक्च्युली 2 वर्षाच्या 2 आपल्याला बॅलन्स शीट करावे लागतात. ज्याप्रमाणे इथं बघू शकता आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर आहे. तर हे फक्त एका वर्षासाठी असेल तर आपण असा फॉर्मॅट टाकतो, आणि जर 2 वर्षासाठी जर असेल तर आपण 2 वर्ष अमाऊंटचे आपण काय करतोय, 2 कॉलम तयार करतो आणि यामध्ये आपण काय दाखवतो, एकत्रितच आपण दाखवू शकतो ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर आणि क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर. ते कसं दाखवतात ते आपण नंतर लर्न करूया. ओके, पहिल्यांदा आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर म्हणजे काय माहीत असणं आवश्यक आहे. तर ॲक्च्युली या ठिकाणी कॅपिटल आपल्याला फाइंड आउट करायचं. सो वी हॅव टू फाइंड आउट कॅपिटल. आपल्याला कॅपिटल फाइंड आउट करायचं आहे. सो हिअर हाऊ वी कॅन फाइंड आउट कॅपिटल. आपल्याला कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी कशा प्रकारे कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करावे लागतात. सो फर्स्ट वी हॅव टू सम ऑफ दिस असेट साईड. आपल्याला असेटची बेरीज करावी लागेल आणि ती इथं आपल्याला मांडावी लागेल. हीच बेरीज या ठिकाणी मांडावी लागेल आणि त्यानंतर लायबिलिटीची बेरीज करावी लागेल आणि ती वजाबाकी करावी लागेल. म्हणजे समजा या साईडची टोटल आहे 10 रुपये आणि ती आपण या ठिकाणी मांडली आहे 10 रुपये, आणि ह्या सर्वांची टोटल आहे तुमची 7 रुपये. सन्ड्री क्रेडिटर, बिल्स पेबल, आउटस्टँडिंग ह्या सर्वांची टोटल किती आहे, 7 रुपीज, आणि ह्या सर्वांची टोटल किती आहे, 10 रुपीज. तर आपण 10 - 7, तर हे जे काही बॅलन्सिंग फिगर आहे, डिफरन्स आहे, त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल असं म्हणतो. आणि जर हे ओपनिंग असेल तर त्याला ओपनिंग कॅपिटल म्हणतो आणि क्लोजिंग असेल तर त्याला क्लोजिंग कॅपिटल असं म्हणतो. तर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर इज सिमिलर बट देअर इज ओनली डिफरन्स ऑफ द इयर. जर फर्स्ट इयर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ओपनिंग म्हणतो. दुसरा वर्ष असेल तर त्याला क्लोजिंग असं म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघूया हा फॉर्मॅट. स्टेटमेंट ऑफ अफेअर म्हणजेच काय, बॅलन्स शीट आहे. सो बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण काय दाखवतो, सर्व असेट्स दाखवतो, आणि लायबिलिटी साईडला आपण काय दाखवतो, लायबिलिटी दाखवत असतो. तर असेट म्हणजे काय, हे हा जो भाग आहे तो आपल्याला खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर जी काही आपली प्रॉपर्टी असते, सच असेट विच वी कॅन यूज फॉर लॉंग पिरियड, दॅट इज कॉल्ड फिक्स्ड असेट. जसं प्लांट अँड मशिनरी आहे, आपण आपला बिझनेस चालवण्यासाठी प्लांट परचेस करतो, मशिनरी परचेस करतो, फर्निचर घेतो,
फिक्चर घेतो, बिल्डिंग आहे, इमारत आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक आहे, सन्डे डेटर्स म्हणजे अनेक ग्राहक आहेत, बिल्स रिसिवेबल म्हणजे बिलाचे पैसे येणे आहेत, प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे ॲडव्हान्समध्ये आपण खर्च केलेला आहे, कॅश इन हँड म्हणजे स्वतःजवळची कॅश, कॅश ॲट बँक. तर याच्यामध्ये आणखीन काय बॅलन्सेस ॲड होऊ शकतात का? होऊ शकतात. सो दिस इज ओनली सॅम्पल. हा फक्त एक सॅम्पल नमुना आहे. आणखीन काय याच्यामध्ये येऊ शकतात. पण हे जर सांगायचं झालं तर हे सगळे आपल्या फिक्स्ड असेट्स आहेत आणि ह्या जर खालच्या ज्या असेट आहेत ते तुमच्या कुठल्या करंट असेट आहेत. इथे लायबिलिटी आहे तुमची, ही सुद्धा तुमची काय झाली, तुमची करंट लायबिलिटी झाली आणि बँक लोन हे काय झालं तुमचं लॉंग टर्म लायबिलिटी झाली. आता करंट असेट आणि करंट लायबिलिटी म्हणजे काय ते नंतर आपण बघूया. करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी. तर करंट असेट म्हणजे काय, सच टाइप ऑफ असेट विच इझिली कन्वर्ट इनटू कॅश विदिन 1 इयर. फॉर एक्झाम्पल सन्ड्री डेटर, बिल्स रिसिवेबल ह्या सगळ्या असेट करंट असेट आहे, ज्या असेटचं रूपांतर कॅशमध्ये लवकरात लवकर किंवा जास्तीत जास्त 1 वर्षामध्ये होत असतं. आणि करंट लायबिलिटी मीन्स सच लायबिलिटी विच वी हॅव टू पेड विदिन 1 इयर, त्याला आपण काय म्हणतो करंट लायबिलिटी. तर ॲक्च्युली तुम्हाला फाइंड ऑड आउट असा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग दिलाय आणि त्यामध्ये कॅश इन हँड दिला असेल तर समजून जा कॅश इन हँड हीच ऑड आहे का नाही. हे यांची एक कॅटेगरी झाली, ही एक कॅटेगरी झाली, ही एक कॅटेगरी झाली. ओके. द प्रिपेरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस. तर आपण प्रॉफिट और लॉस तयार करण्यासाठी एक स्टेटमेंट तयार करतो. ॲक्च्युली आपण सोल ट्रेडर्स फायनल अकाउंटमध्ये बघितलं होतं, प्रॉफिट और लॉस शोधण्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, पण इथं काय करतोय आपण स्टेटमेंट तयार करत असतो. ओके. अ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस इज टू बी प्रिपेअर्ड इन ऑर्डर टू फाइंड आउट द प्रॉफिट और लॉस मेड ड्युरिंग द इयर. आपल्या बिझनेसला चालू वर्षामध्ये एकूण किती प्रॉफिट झालाय की किंवा किती लॉस झालेला आहे हे शोधून काढण्यासाठी आपण काय करतो, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस काढतो आपण. ठीक आहे. तर वेन बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन अंडर सिंगल एंट्री सिस्टीम प्रॉफिट मेड ड्युरिंग द इयर कॅल्क्युलेट बाय फॉलोइंग मेथड्स. आपण नेट वर्थ मेथडनं किंवा कन्वर्जन मेथडनं आपण लर्न करणार आहोत. तो सेकंड मेथड इज नॉट इन्क्लुडेड इन 11th स्टँडर्ड. आपण फक्त जी मेथड आता यूज करणार आहोत ती नेट वर्थ मेथड यूज करणार आहोत. सो इट इज नॉट एक्सप्लेन हिअर. ही जी कन्वर्जन मेथड आहे ती तुम्ही बीकॉम लेवलला लर्न कराल. ओके. आता नेट वर्थ मेथड म्हणजे काय तो भाग आपण समजून घेऊया. टू असर्टन profit of a business trading account and profit and loss account are prepared under single entry system. It is not possible because lack of acquired information. Therefore, under this system profit is ascertained by preparing statement of profit or loss. तर नेट वर्थ मेथडमध्ये आपण जे प्रॉफिट फाइंड आउट करतो ते प्रॉफिट फाइंड आउट करत असताना आपण काय तयार करत असतो, या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस तयार करत असतो. ओके. जसं आपण फायनल अकाउंटमध्ये आपल्या बिझनेसचा प्रॉफिट शोधून काढण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस तयार करतो, तसं सिंगल एंट्री सिस्टीममध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअरमध्ये स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस तयार केलं जातं. आफ्टर असर्टिंग कॅपिटल दे आर कम्पेअर्ड विथ इच अदर. आपण काय करतो, कॅपिटल फाइंड आउट करतो 2 वर्षाचं आणि ते आपण कम्पेअर करतो. इफ द क्लोजिंग कॅपिटल इज मोर दॅन द ओपनिंग कॅपिटल द डिफरन्स इज प्रॉफिट. आता असं आपण गृहीत धरूया, समजा आपण बिझनेस स्टार्ट केलेला आहे 2009 मध्ये. ठीक आहे. तर हे 2009 आणि 10 मध्ये आपण आपल्या बिझनेसमध्ये एकूण इन्व्हेस्टमेंट केली होती 5 लाख रुपये. ओके. आणि त्यानंतर त्याच 5 लाखाचे 2010 आणि 11 मध्ये त्याची रक्कम झाली आपली एकूण 7 लाख रुपये. तर आपण सहज सांगू शकतो 5 लाखाचे 7 लाख झाले म्हणजे हा जो वरचा जो भाग होता त्याला आपण काय म्हणू, सर्व जी काही आपली इन्व्हेस्टमेंट असते त्याला आपण काय म्हणतो, ओपनिंग कॅपिटल असं म्हणतो. आणि आता याच ठिकाणी आपण खालचा जो भाग बघतो त्याला आपण काय म्हणूया, क्लोजिंग कॅपिटल. तर आपला फॉर्म्युला काय सांगतो, जर या ठिकाणी क्लोजिंग कॅपिटल आपला जास्त असेल ओपनिंग कॅपिटलपेक्षा तर आपल्या बिझनेसला काय होणार, तुमचा प्रॉफिट होणार. ओके. तर या ठिकाणी प्रॉफिट किती होणार तुमचा, ऑब्विसली 7 लाखातून 5 लाख गेले तर राहिले किती तुमचे 2 लाख. तर हे काय झालं, तुमच्या बिझनेसचा एकूण जो प्रॉफिट आहे तो आपण काढलेला आहे. लॉस पण असाच होऊ शकतो. लॉस कसा होणार, आता ह्याच व्हॅल्यू जर आपण चेंज केल्या, इथं 5 लाखाच्या ऐवजी आपण इथं असं गृहीत धरूया 8 लाख रुपये.
आणि 7 लाख रुपये तुमचं क्लोजिंग कॅपिटल झालं असेल. ओके, तर कॅपिटलची स्पेलिंग. ओके, तर 5 लाखाचे 7 लाख झाले म्हणजे या ठिकाणी प्रॉफिट होण्याच्या ऐवजी आता आपल्या बिझनेसला काय होणार, लॉस होणार. तर हे लक्षात असू द्या, आपल्या बिझनेसला प्रॉफिट कधी होतो आणि लॉस कधी होतो. सो या ठिकाणी जर ओपनिंग कॅपिटल क्लोजिंग कॅपिटलपेक्षा जास्त असेल तर आपल्या बिझनेसला लॉस होतो आणि ओपनिंग कॅपिटल क्लोजिंग कॅपिटलपेक्षा कमी असेल तर आपल्या बिझनेसला प्रॉफिट होतो. सो इन दिस वे वी हॅव टू फाइंड आउट आवर नेट ॲक्च्युअल प्रॉफिट और लॉस. तर हे एक फॉर्मॅट दिलेलं आहे. या फॉर्मॅटमध्ये आपण बघूया. पहिल्यांदा काय लिहितो आपण, इथं लिहायचं आहे इन दिस बुक ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस फॉर द इयर असे 3 कॉलम करायचे. क्लोजिंग कॅपिटल लिहायचं आहे. आता जसं आता मगाशी आपण इथं कॅल्क्युलेट केलं आहे, क्लोजिंग कॅपिटल किती आहे तुमचं, 7 लाख रुपये. ओके, नंतर ड्रॉइंग असेल तर आपण ते ड्रॉइंग ॲड करतो आणि मग कॅश म्हणजे रोख रक्कम, काइंड म्हणजे वस्तूच्या स्वरूपात सुद्धा आपण आपला वैयक्तिक खर्च करू शकतो, तो ॲड करायचा आहे. लेस ओपनिंग कॅपिटल आणि लेस ॲडिशनल कॅपिटल अँड ओपनिंग कॅपिटल. त्यानंतर आपल्या बिझनेसला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस होतो. आता एक प्रॉब्लेम दिलाय, तो प्रॉब्लेम बघूया. ओके, तर बघा इथं काय सांगितलंय तुम्हाला, काय सांगितलंय, प्रॉब्लेम दिलेला आहे. बघा काय प्रॉब्लेम दिले तुम्हाला, तर 90,000 ओपनिंग कॅपिटल आहे, क्लोजिंग कॅपिटल 1,50,000 आहे, ॲडिशनल कॅपिटल तुम्हाला दिलेले 10,000 रुपये आणि ड्रॉइंग दिलेलं आहे 15,000 रुपये. आता आपल्या फॉर्मॅटनुसार जायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला क्लोजिंग कॅपिटल शोधायचं आहे. तर क्लोजिंग कॅपिटल आपल्याला इथं दिलेलं आहे. क्लोजिंग कॅपिटलची रक्कम किती आहे, 1,50,000. नंतर आपल्याला ड्रॉइंग शोधायची आहे. ड्रॉइंग मीन्स पर्सनल एक्सपेन्सेस. हे पर्सनल एक्सपेन्सेस किती आहेत, 15,000. तर हे 15,000 आपल्याला ॲड करायचे. 1,50,000 प्लस 15,000 झाले किती, 1,65,000. आता नंतर आपल्याला शोधायचं आहे ॲडिशनल कॅपिटल. तर ॲडिशनल कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे किती, 10,000 रुपये. ते आपल्याला मायनस करायचं आहे आणि ते मायनस केल्यानंतर जी काही रक्कम येते 1,65,000 वजा 10,000. सो 1,55,000 इज नोन ॲज ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. देन वी हॅव टू लेस ओपनिंग कॅपिटल. हे जे ओपनिंग कॅपिटल आहे ते आपण नंतर वजा करतो आणि 1,55,000 मधून 90,000 जर गेले, जी काही रक्कम राहते त्याला आपण काय म्हणतो, जर पॉझिटिव्ह असेल तर नेट प्रॉफिट आणि निगेटिव्ह असेल तर नेट लॉस असं म्हणतात. आता ॲडिशनल कॅपिटल म्हणजे काय, ड्युरिंग अकाउंटिंग इयर अमाऊंट ऑफ कॅश और असेट of any kind brought by proprietor in the business is called additional capital or further capital. आपण आपला बिझनेस करण्यासाठी आपल्याला ॲडिशनल कॅपिटल आणणं आवश्यक आहे. वी हॅव टू एक्सपांड आवर बिझनेस ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ टाईम. ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या बिझनेसची साईज वाढते त्याप्रमाणे आपण काय करतो, बिझनेसमध्ये आणखीन असेट गुंतवतो. त्याला आपण काय म्हणतो, ॲडिशनल कॅपिटल म्हणतो. ते एनी काइंड म्हणजे कुठल्याही स्वरूपात राहू शकतं, कॅशच्या स्वरूपात राहू शकतं आणि त्याचप्रमाणे असेटच्या स्वरूपात राहू शकतं, जसं फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग. तर कोणत्याही स्वरूपात आपण असेट घेऊन येऊ शकतो किंवा प्रॉपर्टी घेऊन येऊ शकतो, त्याला आपण काय म्हणतो, ॲडिशनल कॅपिटल. ड्रॉइंग म्हणजे काय, तर ड्रॉइंग म्हणजे काय, पर्सनल एक्सपेन्सेस आहे. जर समजा आपण आपल्या बिझनेसमधून गुड्स विड्रॉ केलं नसेल पर्सनल पर्पजसाठी, तर आपण आपल्या बिझनेसचं जे काही कॅपिटल आहे ते वाढणार आहे, म्हणून ड्रॉइंग काय करत असतो, नेहमी आपण क्लोजिंग कॅपिटलमध्ये ॲड करत असतो. डेप्रिशिएशन हा लॉस आहे. जसं तुम्हाला माहीत आहे, फायनल अकाउंटमध्ये आपण डेप्रिशिएशन कुठं दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. सो ॲज पर द रूल्स ऑफ नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर डेप्रिशिएशन हा लॉस असतो आणि तो आपण डेबिटला दाखवत असतो. तर ॲक्च्युली हा फॉर्मॅट बघू. फॉर्मॅट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मी हा फॉर्मॅट समजावून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो, ठीक आहे, आणि त्यानंतर आपण पुढचा घटक बघूया. तर फॉर्मॅटमध्ये काय काय गोष्टी दिलेत ते नीट समजून घेऊया. बघा, तर फॉर्मॅटमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय लिहायचं आहे, क्लोजिंग कॅपिटल लिहायचं आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी मी थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, नंतर आपण प्रॉब्लेम लर्न करणार आहोत. तर क्लोजिंग कॅपिटलची रक्कम इथे घ्यायची आहे. ड्रॉइंग 2 स्वरूपाची असते, कॅश किंवा काइंड, ती आपल्या इथे ॲड करायची. या दोघांची टोटल करून या ठिकाणी मांडायचं असतं आणि त्यानंतर ॲडिशनल कॅपिटल जो काही प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे तो मायनस करायचा.
मायनस केल्यानंतर जे काही येईल त्याला ॲडजस्टेड कॅपिटल म्हणायचं आणि त्यानंतर ओपनिंग कॅपिटल मायनस करायचं आणि जी काही अमाऊंट येईल त्याला प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट म्हणतात. सो माय डिअर स्टुडंट्स, एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो खालचा भाग आहे तो आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखाच आहे आणि जो वरचा जो भाग होता तो आपला ट्रेडिंग अकाउंटसारखाच होता. आता तुम्हाला वाटेल की हे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस का आहे, तर मी तुम्हाला एक नीट घटक समजावून सांगतो. हा फॉर्मॅट लक्षात ठेवण्याची अतिशय सिंपल टेक्निक आहे, टेक्नॉलॉजी आहे. ती म्हणजे कोणती? आपल्या सर्वांना माहिती आहे ओपनिंग कॅपिटल म्हणजे कुठे घेतो आपण? डेबिटला घेतो. ॲडिशनल कॅपिटल कुठे घेतो? डेबिटलाच घेतो. आणि ड्रॉइंग कुठे घेतो आपण? क्रेडिटला घेतो. आणि क्लोजिंग कॅपिटल कुठे घेतो? क्रेडिटला घेतो. मीन्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जे बॅलन्सेस आपण घेतो ते बॅलन्सेस आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी ॲड करायचे आणि ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जे बॅलन्सेस आपण घेतो ते आपल्याला इथं काय लेसमध्ये लिहायचं आहे. इन शॉर्ट, दिस इज नॉट अ स्टेटमेंट, दिस इज वन ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. हे फक्त एक ट्रेडिंग अकाउंट आहे, फक्त त्याचं फॉर्मेशन चेंज करण्यात आलं आहे. आणि जे बॅलन्सेस आपण ॲड करतो ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतो किंवा आपण कुठे घेतो ते असेट्सला घेतो. ओके, बघा जसे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण कुठे घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. सो वॉट एव्हर द इन्कम, दॅट इन्कम वी हॅव टू बी ॲड. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. प्रीपेड इन्शुरन्स हे कुठे घेतो आपण? असेटला घेतो. ॲक्च्युली लेस करतो म्हणजेच त्याचा परिणाम काय झाला? हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला झाला. नेक्स्ट, आउटस्टँडिंग इन्कम हा सुद्धा आपण कुठे घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट्स, असेटची किंमत कमी दाखवली असेल किंवा इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट, असेटची किंमत वाढणे आपण इथं घेतो कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. का? तर आपल्या सर्वांना माहीत आहे डेप्रिशिएशन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो, तर ॲप्रिशिएशन आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं आहे. इन्कम असेल तर क्रेडिटला, एक्सपेंडिचर असेल तर डेबिटला. जसं लायबिलिटी ओव्हर व्हॅल्यू असेल म्हणजे लायबिलिटीची किंमत जास्त दिली असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतो. जसे की या ठिकाणी डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी, उदाहरणार्थ क्रेडिटर्स, डिस्काउंट ऑन क्रेडिटर आपण कुठे घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. इन शॉर्ट, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जे काही बॅलन्सेस घेतो ते ॲडमध्ये घ्यायचे अँड दोज एक्सपेन्सेस विच वी शो ऑन डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दॅट वी हॅव टू बी लेस. जसे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो ते लेस करायचं आहे. इंटरेस्ट ऑन लोन आपण बँकेकडून लोन घेतो ते सुद्धा आपल्याला इथं काय करायचं आहे? मायनसच करायचं आहे. बॅड डेट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो ते पण आपण मायनस केले. डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट ते पण आपण मायनस करतो. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट यालाच आपण काय म्हणूया? डेप्रिशिएशन म्हणूया किंवा डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट, असेटची किंमत कमी होणे ते पण आपण इथंच घेतो. आणि अंडर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी याचा अर्थ काय? की लायबिलिटीची किंमत कमी दाखवली असेल म्हणजे थोडक्यात काय? इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी. इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट आहे तर चुकलेलं आहे, लायबिलिटी करा. तर लायबिलिटीमध्ये जर वाढ झाली असेल तर आपण काय करतो? या ठिकाणी इथं ॲड करतो आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. थोडक्यात काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जे बॅलन्सेस आपण दाखवतो ते सगळे ॲडमध्ये येणार आहेत आणि या इन्कममधून ओके ह्या इन्कममधून हे एक्सपेंडिचर मायनस करता जर रक्कम राहत असेल शिल्लक तर त्याला प्रॉफिट म्हणायचं आणि निगेटिव्ह येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण? या ठिकाणी लॉस असं म्हणणार. सो थँकिंग यू.